नमस्कार, वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण धुंद अशा पावसामध्ये खमंग असं थालीपीठ बनवणार आहोत. आणि हे गरमागरम खमंग असं थालीपीठ दह्यासोबत खूप छान लागतं आणि खूप कमीत कमी साहित्यांमध्ये आपण हे थालीपीठ बनवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर बिना भाजणीचं आपण हे थालीपीठ बनवतोय. तर त्यासाठी इथे आपल्याला 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. तर इथे एका बाउलमध्ये ज्वारीचं पीठ चाळून 1 वाटी घेतलं. त्याचबरोबर यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि त्याचबरोबर अर्धी वाटी बेसनसुद्धा यामध्ये टाकायचं आहे. यामुळे सुद्धा खमंग असं थालीपीठ बनतं. आणि त्याचबरोबर कोणत्याही थालीपीठला कांद्याशिवाय टेस्ट येत नाही. तर इथे मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला आणि तो बारीक कट केलेला कांदा यामध्ये टाकूया. आता 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या याचा ठेचा मी इथे करून घेतलाय, तो यामध्ये टाकूया. म्हणजेच 1 ते 1.5 चमचा मिरचीचा ठेचा यामध्ये टाकायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखटसुद्धा यामध्ये टाकू शकता. आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे. तर ओव्यामुळे सुद्धा थालीपीठला खूप छान असा फ्लेवर येतो. तर अशा प्रकारे बघा हातावरती चोळून ओवा टाकायचा आहे म्हणजे त्याचा फ्लेवर येतो. आता साधारण पाव चमचा हळद यामध्ये टाकूया. यामुळे सुद्धा थालीपीठाला कलर छान येतो. आता चवीनुसार मीठ टाकायचं. तर इथे मी 3 पिठापासून थालीपीठ बनवते. ज्वारीचं, गव्हाचं आणि बेसन पीठ या 3 पिठापासून बनवते. तुमच्याकडे जर यापैकी ज्वारीचं आणि गव्हाचं जरी पीठ असेल किंवा ज्वारीचं आणि बेसनाचं जरी पीठ असेल तरीसुद्धा चालेल. आणि आता या पिठांमध्ये सर्व साहित्य टाकल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी ओतायचं आहे आणि अशा प्रकारे याचं पीठ मळून घ्यायचं आहे. इथे बघा अशा पद्धतीने. तर चांगलं चुरत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे लगेचच याचं थालीपीठ बनवता येईल. भिजत ठेवण्याची गरज लागणार नाही. तर हे बघा पीठ मळून झाले. आता लगेचच याचे थालीपीठ थापायला घेऊया. तर काही जण काय करतात, हे थालीपीठ पहिल्यांदा सुती कापडावरती थापतात आणि त्यानंतर तव्यावरती टाकतात किंवा अशा प्रकारे डायरेक्ट तव्यावरती सुद्धा आपण हे थालीपीठ थापू शकतो. तर इथे मी आज डायरेक्ट तव्यावरतीच थालीपीठ थापणार आहे. तर अशा प्रकारे तव्याला सुरुवातीला तेल लावून घ्यायचे म्हणजे थालीपीठ खाली चिकटणार नाही. आणि त्यानंतर हे बघा अशा पद्धतीने एक छोटासा गोळा घ्यायचा आहे. जसं आपण चपाती भाकरी बनवण्यासाठी गोळा घेतो त्याच पद्धतीचा गोळा इथे घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे हाताने किंवा बोटाने थापून याला पसरवून घ्यायचं आहे. हे बघा व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. आणि हे बघा थालीपीठ थापत असताना अधूनमधून आपल्याला थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे जेणेकरून हे थालीपीठ हाताला सुद्धा चिटकू नये. त्यामुळे पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे थापून घ्यायचं. आणि हे बघा अशा पद्धतीने हे थालीपीठ थापायचं आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही थापायचं. तर इथे तुम्ही बघू शकता थालीपीठाची जाडी जास्त जाड पण नाही आहे आणि जास्त पातळ पण मी थापलेलं नाही. आणि अशा पद्धतीने तव्यावरती थालीपीठ थापून घेतल्यानंतर त्याला बोटाने 5 ते 6 होल अशा प्रकारे पाडून घ्यायचेत. आणि जे पाडलेले होल आहेत त्यावरती तेल सोडायचे. त्याचबरोबर साईडने सुद्धा याला तेल सोडून घ्यायचे. आणि आता तव्यावरती थालीपीठ थापून तयार आहे. आता असाच तवा आपल्याला गॅसवरती ठेवायचा. आणि एक लक्षात ठेवा, सुरुवातीला तवा हा पूर्णपणे थंड आहे त्यामुळे गॅस हा मोठा ठेवायचा आहे आणि साधारण 2 ते 3 मिनिटानंतर गॅस हा बारीक करायचा. आणि त्यानंतर झाकण ठेवून अशा प्रकारे 5 मिनिट हे थालीपीठ भाजून घ्यायचं. तर थालीपीठ मीडियम साईजचं थापल्यामुळे 5 ते 7 मिनिटांमध्ये थालीपीठ भाजलं जातं एका साईडने. आता झाकण काढायचं आणि हे थालीपीठ पलटून घ्यायचं. वा, काय खमंग भाजल्यासारखं दिसतं एका साईडने थालीपीठ. आता या साईडने सुद्धा 5 ते 7 मिनिट भाजून घेऊया. आता बघा दोन्ही साईडने थालीपीठ खमंग असं भाजलेलं आहे. आता एका ताटामध्ये काढून घेऊया. आणि हे थालीपीठ दह्यासोबत त्याचबरोबर लोणच्यासोबत खूप अप्रतिम खमंग असं लागतं. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने कमीत कमी साहित्यांमध्ये थालीपीठ नक्की बनवा. आणि आजच्या या व्हिडिओला लाईक, शेअर त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.